कोकणात एक मान्यता आहे, जेव्हा एखादा माणूस झपटला जातो तेव्हा त्याचे डोळे सर्वप्रथम बदलतात. ते डोळे त्याचे राहत नाहीत, त्यात कुठला तरी अनामिक अंधार उतरतो जो बघणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवतो. आणि तो माणूस बोलतो, पण त्याचा आवाजात त्याचा आवाज नसतो. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर गावोगावी अजूनही सांगतात, झपाटणं म्हणजे फक्त एखाद्या आत्म्याचं येणं नाही, ते म्हणजे एखाद्या क्रोधित, अतृप्त रक्तात माखलेल्या आत्म्याचं त्या माणसाच्या आयुष्यावर ताबा घेणं. आणि तो ताबा एकदा घेतला की सुटवणं इतकं सोपं नसतं. आजची कथा आहे एका अशा माणसाची ज्याने स्वतःला सांगितलं होतं भूत नसतं, जो रात्री एकट्याने त्या घरात गेला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बाहेर आला तो तोच माणूस नव्हता. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या भयान अंधारात एकटे राहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढे जे ऐकणार आहात ते ऐकताना सोबत असणं गरजेचं आहे. झपाटणे हा शब्द कोकणातल्या कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला विचारा, तो एक क्षणही न थांबता सांगेल, त्या गोष्टीचं नाव रात्री घेऊ नकोस. पण आज आपण ते नाव घेणार आहोत, कारण ते समजून घेतलं नाही तर त्यापासून वाचणंही शक्य नाही. कोकणाच्या लोक परंपरेत सांगतात की सर्व भूतांपेक्षा एक आत्मा सर्वाधिक क्रूर असतो, तो म्हणजे खवीस. खवीस कसा जन्म घेतो? जेव्हा एखाद्या माणसाचा खून होतो, अत्यंत क्रूरपणे, वेदनेत, इकनेत, आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याला न्याय मिळत नाही, तेव्हा त्याचा आत्मा अतृप्त राहतो, रागाने धुमसत राहतो आणि त्याच रागातून जन्म घेतो खवीस. खवीस इतर आत्म्याप्रमाणे फक्त एखाद्या झाडावर किंवा विहिरीजवळ राहत नाही, तो एखाद्या ठिकाणाला, एखाद्या घराला, एखाद्या जमिनीला चिकटतो आणि तिथे येणाऱ्या माणसावर जो त्याला योग्य वाटेल त्याच्यावर तो झपाटतो. गावकरी सांगतात की खविसाचं झपाटणं एकाएकी होत नाही, ते हळूहळू होतं, एखाद्या विषासारखं जे शरीरात हळूहळू पसरत जातं. पहिल्या टप्प्यात माणसाला थंडगार स्पर्श जाणवतो, कुठे कुणी नसताना एक विचित्र वास येतो, ओलसर मातीचा, सडलेल्या फुलांचा, जो कुठून येतोय ते कळत नाही. दुसऱ्या टप्प्यात माणूस एकट्याने बोलतो, स्वप्नात विचित्र चेहरे दिसतात, अचानक भूक तहान बंद होते, झोप उडते. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात माणूस स्वतः राहत नाही, डोळे वेगळे होतात, आवाज बदलतो, त्याला आपण काय बोलतो ते आठवत नाही आणि त्याच्या शरीरात एक ताकद येते जी सामान्य माणसाची नसते. आणि आजची कथा अशा एका माणसाची आहे ज्याने हे सगळं स्वतः अनुभवलं आणि कसाबसा जगला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात महामार्गापासून आत घाटाच्या कुशीत एक गाव आहे, वेळास. या गावात येणारा रस्ता एकच आणि तो रस्ताही संध्याकाळनंतर सुनसान होतो. दोन्ही बाजूंना माडाच्या झाडांची दाटी, मधून मधून आंब्याच्या बागा. पावसाळ्यात तर धुक्याने इतकं झाकलेलं असतं की 10 फुटांपुढचं दिसत नाही. या गावात एक जुनी वाडी होती, देसाई घराण्याची वाडी. भव्य कौलारू घर, भोवती खोल विहीर, पाठीमागे दाट माडांची बाग. पण मागच्या 15 वर्षापासून हे घर बंद होतं. देसाई कुटुंब पुण्याला स्थायिक झालं होतं, घरात कुणी राहत नव्हतं. 2019 सप्टेंबरचा तो महिना होता. योगेश देसाई, वय 28, पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करणारा, शांत, बुद्धिमान, थोडा अति आत्मविश्वासी. देवभूत या गोष्टीवर त्याचा काडीमात्र विश्वास नव्हता. गावी यायचं कारण होतं जमिनीचा वाद, काही कागदपत्रे, सही आणि पुढे विकण्याचा विचार. 2 दिवसाचं काम
आईबाबांना नको होतं त्याने एकट्याने जावं, पण योगेश हसला होता. अरे आई, भूत काय असतं का? मी जातो, कागद आणतो, परत येतो. पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी निघाला. त्याला माहीत नव्हतं की त्या घरात त्याची वाट बघणारं कोणीतरी होतं. योगेश संध्याकाळी 7ला वेळासला पोचला. गाव छोटं, 10-12 घरं, उजाडलेलं. रस्त्यावर कुणी नाही. सरपंचांनी चावी दिली. रात्री राहणार असला तर एखाद्याला सोबत घ्या असं म्हणाले, पण योगेश हसला. नको काका, एकट्याने राहतो. देसाईवाडीचं दार उघडलं तेव्हा एक विचित्र वास आला, ओलसर बुरशीचा, आणि त्याखाली दडलेला आणखी एक वास जो नक्की सांगता येत नव्हता, पण तो वास त्याच्या नाकात घर करून बसला. घर जुनं पण मजबूत. योगेशने एक खोली साफ केली. जेवणाचा डबा उघडला. मोबाईल चार्जला लावला. वीज होती. रात्री 10ला झोपला. पहाटे 2:30च्या सुमारास अचानक इतकी थंडी जाणवली की योगेश जागा झाला. खिडक्या बंद होत्या, पंखा बंद होता, पण थंडी ती घरात नव्हती, ती त्याच्या आत होती. हाडांपर्यंत पोचणारी थंडी. तो उठला, पाणी प्यायला गेला. स्वयंपाकघराच्या दिशेने जाताना त्याला जाणवलं कुणाचा श्वासोश्वास ऐकू येतोय. त्याने मोबाईलचा टॉर्च लावला. आजूबाजूला कोणी नव्हतं, पण तो श्वास थांबला नव्हता. योगेशने विचार केला, वारा असेल. झोप झाली नाही. भास असेल. तो परत झोपला. सकाळी उठला तेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर 3 ओरखडे होते, लांब, सरळ, लाल, जणू कुणाच्या नखांनी ओढलेले. त्याने ते पाहिलं. एक क्षण थांबला, मग स्वतःशीच म्हणाला, झोपेत नख लागला असेल. दुपारी कागदपत्रांचं काम झालं. परत जाण्याची बस दुसऱ्या दिवशी सकाळी होती. योगेशला अजून एक रात्र काढावी लागणार होती. संध्याकाळी रामभाऊ सावंत आले, गावातले जुने रहिवासी. त्यांनी योगेशला पाहिलं आणि एकटक बघत राहिले. देसाईचा पोर आहेस? हो. त्या घरात राहतोस? हो. रामभाऊ काही बोलले नाहीत, पण त्यांचा चेहरा, त्यात एक काळजी होती जी योगेशला समजली नाही. सांभाळून राहा इतकंच म्हणाले आणि निघाले. त्या रात्री योगेश जेवून 12 वाजता झोपायला गेला. झोप लागत नव्हती. घड्याळाचा काटा पुढे जात होता. 1 वाजला, 1:30 वाजला, आणि अचानक त्याला जाणवले की कुणीतरी त्याच्या खोलीत उभा आहे. मोबाईलचा टॉर्च लावायला हात हलवला, पण हात हलला नाही. हात जड झाले होते, जणू कुणी दाबून धरलेत. योगेशने डोळे मिटले. जोरात मन शांत करायचा प्रयत्न केला, पण त्याच्या कानाजवळ, अगदी कानाजवळ कोणाचा श्वास जाणवला, थंडगार, आणि त्या श्वासातून एक शब्द आला, आलास. थांबा, पुढे काय झालं हे ऐकण्यापूर्वी एक विनंती आहे. जर तुम्हाला अशा अनकथित हरवलेल्या खऱ्या लोककथा ऐकायच्या असतील तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील भयकथा तुमच्यापर्यंत नक्की पोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंचांनी योगेशला पाहिलं तेव्हा ते दचकले. योगेश बाहेर उभा होता, पण तो वेगळा दिसत होता. डोळे लाल, केस विस्कटलेले, तोंडावर एक विचित्र भाव. ना भीती, ना राग, ना दुःख, फक्त रिकामेपण. जणू आतला माणूस निघून गेला होता. फक्त कवच उरलं होतं. योगेश, ठीक आहेस का रे? सरपंचांनी विचारलं. योगेशने उत्तर दिलं नाही. त्याने सरपंचाकडे पाहिलं, पण त्या नजरेत ओळख नव्हती. मग हळूच हसला, पण ते हास्य त्याचं नव्हतं. सरपंचाने लगेच रामभाऊला बोलावलं. रामभाऊ आले. त्यांनी योगेशकडे एक नजर टाकली आणि त्यांनी ओळखलं. ते शांतपणे म्हणाले, त्या घरातल्या उजव्या कोपऱ्यातल्या खोलीत झोपलास का तू? योगेशने हळूच मान डोलावली. रामभाऊनी एक दीर्घ श्वास घेतला. मला वाटलंच होतं. ते म्हणाले,
त्या खोलीत 15 वर्षापूर्वी एक खून झाला होता. रफिक नावाचा माणूस जमिनीच्या वादावरून अत्यंत क्रूरपणे त्याला न्याय मिळाला नाही. आरोपी सुटले आणि रफिकचा आत्मा तो अजूनही त्या खोलीत आहे, खवीत झाला आहे आणि त्याने ताबा घेतला आहे. एव्हाना योगेश जमिनीवर बसला होता, डोळे अर्धे मिटलेले, श्वास असमान आणि त्याच्या तोंडातून येत होता एक आवाज. ती योगेशचे शब्द नव्हते, ती योगेशची भाषाही नव्हती. पूर्णपणे मारलं मला, जमीन घेतली, न्याय न्याय हवा. खोलीत कर्कश, आतडे हलवणारा आवाज. सरपंच मागे सरले. गावातले 2-3 जण जमले होते. कुणी पुढे यायचं धाडस नव्हतं. रामभाऊ मात्र थांबले. शांतपणे त्यांनी सांगितलं, तालुक्यात भगत आहे, वेताळ भगत. तोच एकमेव सोडवू शकेल. कुणाला पाठवलं? तासाभराने भगत आले. 60-65चे काळपट कातडी, डोळ्यात एक विचित्र तीव्रता. एकही शब्द न बोलता ते काम करायला लागले. त्यांनी उदबत्त्या लावल्या, एक विशिष्ट मंत्र म्हणायला सुरुवात केली. आवाज हळू पण दृढ. ते योगेशच्या समोर बसले आणि वेताळाला आवाहन केलं. कोकणाच्या परंपरेत सांगतात की वेताळ हा सर्व आत्म्यांचा राजा आहे. त्याच्या आज्ञेपुढे कुठलाही आत्मा राहू शकत नाही. खवीसारखा क्रूर आत्मासुद्धा. भक्ताचं शरीर थरथरायला लागलं. त्याचा आवाज बदलला आणि मग त्यांनी योगेशकडे पाहिलं आणि म्हणाले, रफिक, सोड त्याला. तू इथला नाहीस. हे तुझं शरीर नाही. योगेशच्या तोंडातून जे उत्तर आलं ते कुणाला सांगायची हिंमत नाही. पण भक्ताने दडपलं नाही. ते परत म्हणाले, तुला न्याय नाही मिळाला, पण या निरपराध मुलाचा यात काय दोष? त्याला सोड. काही क्षण शांतता. मग योगेश जोरात ओरडला आणि कोसळला बेशुद्ध. 1 तास उलटला. योगेश शुद्धीवर आला. आजूबाजूला पाहिलं. गावकरी होते, भगत होते, रामभाऊ होते. त्याला काहीच आठवत नव्हतं. त्या रात्रीपासून आत्तापर्यंत एक रिकामी जागा, पण त्याच्या शरीरावर खाणाखुणा होत्या. हाताच्या मनगटावर ओरखडे, गळ्यावर निळे डाग. भक्ताने शांतपणे सांगितलं, तू भाग्यवान आहेस. खवीस बळकट असतो, पण त्याने पूर्णपणे ताबा नाही घेतला. अजून एक रात्र राहिला असतास तर मग सांगता आलं नसतं. रामभाऊ जवळ आले. हळू आवाजात सांगितलं, त्या घरात 15 वर्षापूर्वी रफिक नावाच्या माणसाचा खून झाला जमिनीसाठी. कोणाला संशय आहे की त्या देसाई जमिनीसाठीच त्याचा काटा काढला, पण पुरावा नाही. आरोपी निर्दोष सुटले. रफिकच्या घरच्यांनी गाव सोडलं, पण रफिकचा आत्मा तो आजही त्या खोलीत आहे, न्यायाची वाट बघतोय. योगेशच्या डोळ्यात पाणी आलं. भक्ताने एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. खवीस नेहमी त्याच माणसाला निवडतो जो त्याच्या मृत्यूशी कुठे ना कुठे जोडलेला असतो. योगेश देसाई घराण्याचाच मुलगा. रफिकच्या आत्म्याने त्याला ओळखलं होतं, कारण ते रक्त तेच रक्त होतं. योगेश त्या दिवशी गावातून निघाला. त्या घरात परत पाय टाकला नाही. पण जाताना भक्ताने त्याला एक गोष्ट सांगितली जी त्याने आयुष्यभर विसरली नाही. खवीस तिथेच राहतो जिथे अन्याय झालेला असतो. तो भिंतीमध्ये नाही, जमिनीत नाही, तो त्या न मिळालेल्या न्यायात असतो. जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत तो आत्मा शांत होणार नाही. योगेशने पुण्याला परत जाऊन एक गोष्ट केली. रफिक मुल्लाच्या कुटुंबाला शोधलं. त्यांना ती जमीन परत द्यायचा निर्णय घेतला. त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडलं. एक माणूस उभा होता, शांत. डोळ्यात आता राग नव्हता. तो फक्त म्हणाला, आभारी आहे, आणि दिसेनासा झाला. कोकणात सांगतात की झपाटणं म्हणजे फक्त आत्म्याचं येणं नाही, ते एक संदेश असतो. एका न सांगितलेल्या अन्यायाचा, एका अतृप्त आत्म्याची आर्तहाक. जर तुम्ही कधी एखाद्या जुन्या बंद घरात गेलात आणि तिथे थंडी जाणवली,
ओलसर वास आला तर थांबा, विचारा स्वतःला, या मातीखाली कुठला इतिहास दडलेला आहे. कारण काही ठिकाणं फक्त ठिकाणं नसतात, ती कुणाच्या तरी अपूर्ण कहाणीचं शेवटचं पान असतात. पुढील धडकी भरवणाऱ्या भयकथा तुमच्यापासून दूर राहू नये म्हणून आत्ताच बेल आयकॉन दाबा आणि ही कथा तुमच्या एखाद्या धाडसी मित्राला पाठवा जो म्हणतो भूत नसतं.